आज आपण बघणार आहोत ब्लेंड कोलाज या ॲपचा वापर कसा करायचा। त्यासाठी स्क्रीनवर दिसणारे ब्लेंड कोलाज हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या। ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करा व ॲप ओपन केल्यानंतर असे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील। त्यातील पहिले आहे क्रिएट कोलाज, त्याला आपण टच करू। अशी स्क्रीन तुम्हाला दिसेल। खाली आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत, लेयर, ॲड आणि बॅकग्राऊंड। सुरुवातीला आपण बॅकग्राऊंड याविषयी माहिती घेऊयात। बॅकग्राऊंडला टच केल्यानंतर कलर, ग्रेडियंट, टेक्स्चर, फोटो फ्रॉम गॅलरी या 4 ऑप्शनचा आपण वापर करू शकतो। पहिलं बघूयात कलर। कलरमध्ये खाली वेगवेगळे कलर तुम्हाला दिसतील। ज्या कलरला मी बोटाने सिलेक्ट करत आहे, टच करत आहे, तो कलर वरती दिसतोय आणि जर तो तुम्हाला हवा असेल तर वरती राईटला टच करायचा। दुसरा ऑप्शन आहे ग्रेडियंट। ग्रेडियंटमध्ये कलर्सच्या विविध शेड्स दिसत आहेत। यातीलही तुम्हाला जो हवा असेल तर कोपऱ्यात राईटवर क्लिक करत जायचे। पुढचं ऑप्शन आहे टेक्स्चर। यात वेगवेगळे डिझाईनचे पॅटर्न तुम्हाला दिसतील। यातीलही तुम्हाला हवे ते घेऊ शकता। समजा मी हे घेतलंय म्हणून कोपऱ्यातील राईटला टच करायचे। आता यानंतर बघूया वरती जो एक रेशो म्हणून ऑप्शन आहे त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा। बघा, आता हा रेशो आहे 1.1। मी खालील प्रत्येक रेशोला टच करते, त्यामुळे तुम्हाला तो आपोआप बदल लक्षात येईल आणि कोपऱ्यातील इमेजला क्लिक केले की आपला रेशो म्हणजे आपली इमेज ही आडवी होते। मला 16.9 हा रेशो हवा असेल तर मी राईट क्लिक करेन। आता आपण बघणार आहोत मध्यभागी असलेले ॲड या ऑप्शन विषयी। ॲडवर क्लिक केल्यास फोटो, कॅमेरा, टेक्स्ट आणि क्लिप आर्ट असे 4 ऑप्शन येतात। त्यातील पहिलं फोटोला टच केल्यास आपल्या गॅलरीतील फोटो ओपन होतात। इथे माझे ब्लूटूथ फोल्डरमधील फोटो ओपन झालेले आहेत। तुम्ही तुमच्या गॅलरीतील इतर फोटो बघण्यासाठी वरच्या ॲरोला क्लिक केल्यास तुमचे सगळे फोटो ओपन होतील। आता मी ब्लूटूथ या फोल्डरमधील 1-2 फोटोज सिलेक्ट करते। जे फोटो सिलेक्ट केले ते खाली दिसतात। वरती ॲड फोटोजवर क्लिक करायचे। आता ते फोटो तुमच्या स्क्रीनवर दिसतील। ते तुम्ही बोटाने असे सरकवून त्यांना सेट करू शकता। आता मी ज्या फोटोला टच केला ते फोटो खाली मास्क ऑप्शन येते। मास्कवर क्लिक केल्यास असा हा फोटो तुमच्या समोर येईल। मास्क म्हणजे तुम्हाला हवा तो फोटो पाहिजे त्या आकारात कट करून घेणे। आता पहिले ऑप्शन आहे ड्रॉ, त्यामुळे मी ड्रॉ म्हणजे बोटाने त्याची आउटलाईन मी मला हवे तेवढी ड्रॉ करून घेतली। नंतर वरती राईटवर क्लिक करायचे, म्हणजे आपण जेवढा फोटो कट केला आहे तो असं इथे समोर येतो। आता पुन्हा दुसरा फोटो घेतला, मास्क ऑप्शन क्लिक केले। पुढचा आहे शेप्स। यातील मी पाहिजे तो आकारात फोटो कट करू शकतो या पद्धतीने। समजा मी आता राऊंड शेपमध्ये हा फोटो कट केला। बघा, इथे तो राऊंड शेपमध्ये येतोय। तुम्हाला हवा तिथे तो सेट करा। पुढचं पुन्हा आहे या पद्धतीने मी तो असा इथे सेट केला। आता पुढचं ऑप्शन आहे कॅमेरा। कॅमेरा म्हणजे तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकता। नंतर आहे टेक्स्ट। टेक्स्टमध्ये तुम्ही हवं ते टेक्स्ट तिथे टाकू शकतात। समजा मी आता टाकलंय हॅपीवाला बर्थडे। पाहिजे ते पुन्हा घेऊ शकतात। अशा पद्धतीने तुम्ही तिथे टेक्स्ट ॲडजस्ट करू शकतात। पुढचे ऑप्शन आहे क्लिप आर्ट। यातही ख्रिसमस, समर, लव आणि शेप्स यातीलही तुम्ही तिथे काही क्लिप्स तिथे ॲड करू शकतात। समजा आपण हे घेतले, हे बघा आले, बोटाने ते आपण कुठे पण सेट करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा बॅनर तयार करू शकता। यानंतर
ही इमेज सेव्ह करायची असेल तर सेव्हवर क्लिक करायचे, पुन्हा सेव्ह ऑप्शनला क्लिक करायचे आणि 2 नंबरचे हाय सिलेक्ट करायचे. आपण बघणार आहोत ब्लेंड कोलाज या ॲपचा वापर करून शैक्षणिक साहित्य कसे तयार करायचे. यासाठी मी आधीच माझ्या गॅलरीत काही इमेजेस डाउनलोड करून ठेवले आहेत. त्यातील एक इमेज आपण सिलेक्ट करूया, ती बोटाने अशी सेट करूया. त्यासाठी हवा असणारा टेक्स्ट आपण टाकू. समजा मला घ्यायचं आहे चित्र मोजा व लिहा. त्याचा कलर बदलून घेऊ. अशा पद्धतीने पाहिजे तिथे तुम्ही ते घेऊ शकतात. क्लिप आर्टमधून आपण मुलांना आवडतील असे चित्र घेऊ. समजा हे चित्र घेतले. सायकलीचे चित्र आपण सिलेक्ट केले. अशा पद्धतीने चित्र तिथे सेट करायचे. पुन्हा दुसरं एखादा शेप आपण घेऊयात. मोबाईल घेतला आहे, त्याचा जर कलर बदलायचा असेल तर तो आपण असं इथून कलर बदलू शकतो या पद्धतीने. यात तुम्ही चित्र बघा, त्याची माहिती सांगा किंवा लहान मोठा ओळखा, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि कोणत्या वर्गासाठी साहित्य तयार केले ते सुद्धा याच्यात इयत्ता 1ली 2री असे ॲड करू शकतो. अजून एक शैक्षणिक साहित्य आपण तयार करून बघू. त्यासाठी लागणारी इमेज मी आधीच डाउनलोड करून ठेवलेली आहे, ती घेऊया. आणि ती घेतल्यानंतर ती व्यवस्थित आपण सेट करून घेऊ. त्यासाठी जर बॅकग्राऊंड हवे असेल तर एखादा आपण कलर बॅकग्राऊंडसाठी घेऊ शकतो. आणि मग हवा ते टेक्स्ट, समजा मला आता करायचं आहे रॅची जोडाक्षरे. हे झाड मला आता बनवायचे आहे, रॅची जोडाक्षरे. तर त्यासाठी मी आता तिथे रॅची जोडाक्षरे असलेली शब्द लिहिणार आहे. अशा पद्धतीने आपण रॅची जोडाक्षरांचे झाड बनवू शकतो.